पवित्र पोर्टल 2025 सुरू झालेला आहे। ऑलरेडी ज्या अपडेट होत्या त्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात आलेल्या आहे। परत यामध्ये एक अपडेट आलेली आहे, तर यामध्ये सर्टिफाय म्हणजे सेल्फ सर्टिफाय आणि अनसर्टिफाय यामध्ये भरपूर जे विद्यार्थी आहे कन्फ्यूज झालेले आहे। ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या म्हणजे जी पहिला टप्पा होता त्यामध्ये जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि त्यांच्याकडे आयडी पासवर्ड आहे आणि त्यांना जर सेल्फ सर्टिफाय ऑलरेडी आहे तर त्यांना अनसर्टिफाय करायची गरज नाही आहे। याबद्दलचं एक पवित्र पोर्टल कडून सुद्धा परिपत्रक देण्यात आले आहे। तर नेमकं त्यामध्ये कोणती अपडेट दिली आहे हे विद्यार्थ्यांनी चेक करणं अतिशय गरजेचं आहे, कारण डेट गेल्यानंतर जर तुमचा फॉर्म लॉक नसेल तर तुम्हाला ज्या जागा येणार आहे त्या जागेची लिस्ट तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसणार नाही आहे। तर बघू शकता पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना आणि टप्पा 2 आणि टेट 2022 तर 12 तारखेला हे परिपत्रक आलेलं होतं। तर यामध्ये काय दिलेलं आहे बघू शकता। तर पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्यासाठी व स्वप्रमाणपत्रात दुरुस्ती करणे याबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या 10/3 रोजीच्या सूचनांचे अवलोकन करावे। म्हणजे 10 तारखेला जी परिपत्रक आलं होतं ते आपल्या चॅनलवर देण्यात आलेलं आहे, संपूर्ण माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे। त्यानंतर यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या लक्षात यायला पाहिजे त्यासाठी यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर यामध्ये जो 1 नंबरचा पॉईंट आहे हा विद्यार्थ्यांना अतिशय लक्षात ठेवावा लागेल आणि त्याच प्रकारे काम करावं लागेल। तर यामध्ये काय दिलेलं आहे तुम्ही एकदा चेक करा। ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नाही त्यांनी आता स्वप्रमाणपत्र अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाय करणे आवश्यक नाही। म्हणजेच अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कार्यवाही करू नये। उमेदवारांचे पहिल्या टप्प्यात केलेले स्वप्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआप विचारात घेतले जाणार आहे। याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही टप्पा 1 मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय सुद्धा करून ठेवलेलं असेल आणि आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चेंजेस करायचे नाही आहे, कोणतेही शिक्षण किंवा कोणतीही डिटेल्स तुम्हाला ॲड करायची नाही आहे, तर त्या फॉर्मला म्हणजे जो तुमचा फॉर्म आहे त्याला अनसर्टिफाय करू नका। म्हणजे तुम्हाला गरज नाही आहे अनसर्टिफाय करायची, कारण तुमचा फॉर्म ऑलरेडी सेल्फ सर्टिफाय आहे। आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, जर तुम्ही अनसर्टिफाय केलेला असेल तरी सुद्धा फॉर्मला सेल्फ सर्टिफाय करा। सेल्फ सर्टिफाय असलेले फॉर्मच ग्राह्य धरण्यात येणार आहे। ज्यांचे सेल्फ सर्टिफाय नसेल त्यांचा फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सध्या स्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे। अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाय न करणारे विद्यार्थी उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेमध्ये पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। म्हणजे आपण जे आता सांगितलं आहे की तुम्हाला तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय असेल तरच तुम्हाला ज्या जागा निघणार आहे आणि ज्या व्हॅकन्सी साईटवर डिस्प्ले केल्या जाणार आहेत त्या फॉर्ममध्ये म्हणजे त्या जागेमध्ये तुम्ही अप्लाय करू शकणार नाही आहे। त्यासाठी तुम्हाला तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय असणं गरजेचं आहे। तर ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती पवित्र पोर्टल 2025 साठी। तर याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।